आता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धुळ्यात उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिर धाम कमानीचं 22 ला उद्घाटन, अनुप अग्रवाल यांची माहिती। आयुष्यमान भारत मध्ये धुळे 9व्या स्थानावर, डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांची माहिती। धुळे पांढरा नदीपात्रात साकारण्यात येणाऱ्या श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचं काम पूर्णत्वाकडे, जोपर्यंत मानधनवाढीचा GR देत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील, धुळ्यात आशा वर्कर व गट प्रवर्तकांकडून इशारा। धुळ्यात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा 2024 ला उत्साहात सुरुवात। धुळे तालुक्यातील हरणमाळ गाव विकासापासून कोसो दूर, आज ग्रामस्थांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। PM विश्वकर्मा योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, प्रफुल्ल उमरे यांचं आवाहन। धुळे पत्रकार संघात उद्या पत्रकारांसाठी आयुष्यमान भारत कार्डचा कॅम्प। धुळे शहरातील आग्रा रोडला एक नवीन ओळख मिळणार आहे। अग्रवंशी ग्रुप आणि मंडोरे प्रतिष्ठान या दोन दानशूर संस्थांच्या माध्यमातून सुमारे 250 वर्ष जुने असलेल्या श्रीराम मंदिरापासून अगदी जवळच असलेल्या गोपाल टी हाऊस नजीक श्रीराम मंदिर धाम ही कमान उभारली गेली आहे। या कमानीची पाहणी आज भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी केली। या कमानीमुळे धुळ्याच्या वैभवात सुंदरतेत भर पडणार आहे। दिनांक 22 जानेवारी रोजी या कमानीचं उद्घाटन संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास 5 संतांच्या हस्ते होणार आहे। महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीपासून पारोळा रोडवरील गोपाल टी नजीकच्या आग्रा रोडवर सुमारे 250 वर्ष जुने असे श्रीराम मंदिर आहे। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे देशातील जवळपास सर्वच मंदिरात प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण विराजमान असतात, परंतु धुळ्यातील राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मांडीवर माता सीता आहे। देशातील हे एकमेव मंदिर आहे। सुमारे 250 वर्षापूर्वी म्हणजेच भारतात रेल्वे सुरू होऊन अवघे 15-20 वर्ष झालेले असताना रेल्वेने या मंदिरासाठी दगड आणण्यात आले होते। भुसावळ येथून ट्रकने धुळ्यापर्यंत हे दगड आणण्यात आले। प्रभू श्रीराम मंदिराची महती धुळ्यासह खानदेशाला आहे। या मंदिरानजीकच श्रीराम मंदिर धाम नावाची कमान उभारली गेल्याबद्दल मंदिराचे अध्यक्ष अभय नाशिककर यांनी पत्रकार परिषदेत चेतन मंडोरे यांच्या मंडोरे प्रतिष्ठान आणि अग्रवंशी ग्रुपचे आभार मानले। पत्रकार परिषदेत अनुप अग्रवाल म्हणाले की मंडोरे प्रतिष्ठान आणि अग्रवंशी ग्रुपच्या मदतीने धुळ्याच्या सौंदर्यात या कमानीमुळे भर पडली आहे। महानगरपालिकेसह सर्व संबंधित विभागांची रीतसर परवानगी घेऊन ही कमान या दोघा संस्थांनी स्वखर्चाने उभारली आहे। या कमानीचं उद्घाटन अयोध्यात रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता 5 संतांच्या हस्ते होईल। या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन अनुप अग्रवाल यांनी केलंय। त्याबरोबरच अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून पांझरा नदी पात्रात अयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीची उभारणी होत आहे। या पत्रकार परिषदेला अनुप अग्रवाल यांच्यासोबत चेतन मंडोरे, प्रतिष्ठानाचे प्रमुख चेतन मंडोरे, सुनील अग्रवाल, पवन अग्रवाल, श्याम अग्रवाल, निनाद पाटील, नगरसेवक विजय जाधव, प्रशांत बागुल, पंकज मुंदळा, अतुल पेडवाल, विनोद पटवारी, पंकज अग्रवाल, श्रीकांत अग्रवाल, बाळू गुरुजी आदी उपस्थित होते। या ठिकाणी कमान मंडोरे प्रतिष्ठान आणि अग्रवंशी ग्रुप यांच्या माध्यमातून उभारण्यात आली। 1875 साली या ठिकाणी राम मंदिरची स्थापना झाली होती आणि या रस्त्याला या ठिकाणी राम मंदिर धाम असे नाव देण्यात आलेले आहे। ज्याप्रमाणे संपूर्ण हिंदुस्थानच नव्हे तर जगात राम घोषाची जय जयकार चालू आहे आणि 22 तारखेला अयोध्यात प्रभू श्री रामचंद्रांचं जे मंदिर उभारलं जात आहे आणि त्याची रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी होणार आहे। अशा शुभ अवसरच्या वेळेला या ठिकाणी कमान उभारण्यात आलेली आहे।
22 तारखेला सायंकाळी 7 वाजता या कमानीचं त्या ठिकाणी उद्घाटन होणार आहे। साधू संतांच्या हस्ते भव्य असा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तरी सर्व नागरिकांनी, धुळेकर जनतेने मोठ्या उत्साहाने या ठिकाणी उपस्थित राहून या कमानीचं उद्घाटन करायचं आहे। त्याचप्रमाणे धुळे शहरात नदीपात्रात आपण राम मंदिरची स्थापना प्रतिकृती त्या ठिकाणी उभारलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण महत्त्वाचे रस्ते हे सर्व लाइटिंगने आणि आकाशकंदीलसारखा बॉल याच्याने सजवत आहोत। तरी धुळेकर नागरिकांना विनंती का आपल्या आपल्या घरी, आपल्या आपल्या दुकानांवर सर्वांनी लाइटिंगा टाकाव्यात आणि 22 तारखेला रांगोळी असेल, दीप उत्सव असेल, मोठ्या प्रमाणावर साजरा करावा आणि सर्वांनीच कोणत्याही समाजाचा असेल प्रत्येकाने राममय वातावरण या धुळे शहरात करावं अशी विनंती करतो। जय श्रीराम। अध्यक्ष साहेब धुळेतील आग्रा रोड राम मंदिर ट्रस्ट मी अध्यक्ष अभय नाशिककर आपल्या सर्व धुळेकरांना नम्र आवाहन करतो की धुळे शहरातले हे जे राम मंदिर आहे हे 150 वर्षापूर्वी आपले जी.बी. गुजराती वकील साहेब यांनीही त्यांच्या आजोबांनी ही जागा आपल्या मंदिरासाठी दान केलेली आहे। त्यांनी एवढा मोठा त्याग त्यावेळेस जी.बी. गुजराती सरांनी केलेला आहे। हे राम मंदिर 150 वर्ष जुनं असून अखंड भारतामध्ये असं मंदिर दुसरं नाही। याचं कारण असं की सगळीकडे राम, लक्ष्मण, सीता हे उभ्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतात, पण हे एकमेव मंदिर असं आहे की तिथे रामाच्या मांडीवर सीता बसलेली आहे। जो श्लोक आहे वामांकरुण सीता, त्या श्लोकाप्रमाणे हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि असं मंदिर फार दुर्मिळ आहे। धुळेकर नागरिकांनी आजच्या मंदिराचं जे दगडी नक्षीकाम आहे ते जयपूरहून खास त्यावेळेस 1875 साली वाघिणीने भुसावळपर्यंत खांब आणून ट्रकने धुळ्याला आणले होते। म्हणजे भारतात रेल्वे सुरू झाली 1857ला आणि 1875 साली जयपूरहून हे खांब मागवण्यात आले। किती जुनं हे काम आहे लक्षात घ्या। समस्त धुळेकर नागरिकांना हे आग्रा रोड आहेत, पण आग्रा रोडचं राम मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे आणि अशा या प्रसिद्ध राम मंदिराचं नाव रामधाम नाव इथे आपण ठेवलेलं आहे आणि राम मंदिर ट्रस्टच्या वतीने श्री चेतन मंजोरे आणि अनुपजी अग्रवाल या सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा स्तुत्य उपक्रम इथे राबवला आणि आमच्या सर्वांच्या या उपक्रमास खूप पाठिंबा आहे। धुळेकर नागरिकांना परत एकदा विनंती करतो की नदीकाठी अनुपजींनी जे राम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे ते सर्व धुळेकर नागरिकांनी तिथे भेट द्यावी। तसेच आग्रा रोड राम मंदिर इथे सुद्धा काही प्रोग्राम आहेत त्याला सुद्धा त्यांनी भेट द्यावी ही माझ्यातर्फे नम्र विनंती। आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र राज्याचे डॉक्टर ओमप्रकाश शेटे या धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांच्या उपस्थितीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सर्वांना मिळावा याकरिता विकसित भारत संकल्प यात्रा 2024 अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली। विकसित भारत संकल्प योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत योजना देशभर राबवली जात आहे। आरोग्य सेवेतील ही सर्वात मोठी योजना असून राज्यामध्ये धुळे 9व्या स्थानावर आहे। आयुष्यमान भारतचे धुळ्यात 44% काम पूर्ण झाले असून ट्रायबल असलेल्या धुळे जिल्ह्याला नंबर 1 करण्यासाठी मी आलो असल्याची माहिती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली। महाराष्ट्रात महात्मा फुले जन आरोग्य योजना याआधी सुरू होती। या योजनेच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षात लाभार्थ्यांपर्यंत 45 कोटी 9 लाख रुपयांचा निधी देण्यात आला। आता आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना ही एकत्रित करण्यात आली आहे। या योजनेला गती मिळावी म्हणून आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र प्रमुख म्हणून माझी नेमणूक झाली। गोंदिया, संभाजीनगर, नाशिक, जालना, बीडसह राज्यातील 13 जिल्ह्यांचा दौरा मी केला असून धुळ्याचा आजचा 14वा दौरा आहे। आयुष्यमान भारतचे 44% काम पूर्ण झाले असून धुळ्याची रँक 9वी आहे। धुळ्याला नंबर 1 करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे असे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले। विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंतर्गत संपूर्ण भारतामध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत। 2024 हे इंग्रजी वर्षाच्या सर्व मला शुभेच्छा देतो। जगामध्ये आयुष्यमान भारत ही योजना
भारताची सर्वात मोठी आहे. परंतु राज्यामध्ये आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना एकत्रीकरण करून इम्प्लिमेंट करण्यासाठी 28 जुलै 2023 ला जो नवीन शासन निर्णय निर्गमित झाला त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करत महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला उपचारावय किंवा पैशावय मरता कामा नये हा संदेश घेऊन मी महाराष्ट्रामध्ये निघालोय. मुळात गेल्या 5 वर्षामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता पक्षाचा प्रमुख होतो. त्यामुळं गत काळामध्ये 45 कोटी 9 लाख रुपये अशा पद्धतीचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीतून गेला होता. परंतु राज्याच्या इतिहासामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मला पॉवर्स डेलिगेशन केलं 3 लाखापर्यंतच्या म्हणून 598 कोटी म्हणजे 600 कोटी रुपयांचा मुख्यमंत्री सहायता निधीतून लाभ हा सामान्य माणसाला देता आला. तर मला कोट्याअंतर्गत निर्धन व दुर्बल लोकांवरती उपचार करताना ही मर्यादा 1211 कोटी रुपयाचा उपचार आपण त्यांना देता आला. साधारणतः 1800 कोटी रुपयाचं काम त्या काळामध्ये करतात. म्हणून केंद्रामध्ये माझी रवानगी झाली. चांगलं काम करणारे माणसं केंद्रात पाठवले जातात. मलाही आनंद होता की एक ब्रॉड आणि सस्टेनेबल हेल्थ पॉलिसी यावी. त्यासाठी जो काही अभ्यास लागतो तो अभ्यास मी त्या ठिकाणी केला. सुदैवाने या परिस्थितीमध्ये परत राज्याला वाटलं, खास करून फडणवीस साहेबांना वाटलं की आता त्याचा उपयोग ओमप्रकाश शेट्टी परत महाराष्ट्रात आला पाहिजे आणि त्यामुळं आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र नावाची समिती स्थापित केली आणि त्या समितीचा प्रमुख म्हणून मी आज तुमच्यासमोर बोलतो आहे. माझी प्रामाणिक इच्छा असते की एखादा आजपर्यंत कालपर्यंत काय झाले यापेक्षा आपण आल्याच्या नंतर खूप चांगलं काम हो, सामान्य माणसाला किमान आपल्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या उपस्थितीनंतरही त्याचा लाभ मिळावा. म्हणून मी राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये मिशन मोडवरती फिरतो आहे. एखाद्या समितीचं नाव मिशन असेल तर आपण मिशन मोडवरती फिरावं. म्हणून मी आज इथं आलो. राज्यातल्या गोंदिया जिल्ह्यापासून सुरू केलेला हा दौरा संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, नाशिक, जालना, बीड, हिंगोली, वाशिम, नांदेड आणि आज हा 14वा माझा या दौरा आहे. आणि हा एक ऐतिहासिक असावा, चांगला असावा. कारण जे काही मोजके जिल्ह्यातले आयुष्यमानवरती कार्ड जनरेट करण्यासाठी जे काही कार्ड काम करतात त्यामध्ये 9वा रँक आपला आहे आणि मला वाटतंय 15,68,400. दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील रामभक्त अनुप भैया अग्रवाल यांच्या माध्यमातून शहरातील पांढरा नदीपात्रात अयोध्या येथे साकारण्यात आलेल्या श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारणीचं काम पूर्णत्वास आलं आहे. अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं दर्शन धुळे शहर व पंचक्रोशीतील रामभक्तांना घडावं यासाठी रामभक्त अनुप भैया अग्रवाल यांनी शहरातील पांढरा नदीपात्रात हुबेहूब अयोध्यातील श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारणीचं काम हाती घेतलंय. मंदिर उभारणीची जय्यत तयारी होत असून ती पूर्णत्वास देखील येत आहे. या निमित्ताने दिनांक 22 ते 31 जानेवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन व दिनांक 21 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय. या शोभायात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असं आवाहन रामभक्त अनुप भैया अग्रवाल यांनी केलंय. सुनील गवळी, सहसंपादक, माता हिंगलाज वृत्तवाहिनी, धुळे. जय श्रीराम. 21 तारखेला धुळे शहरातून भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही शोभायात्रा मनोहर थिएटर, छत्रपती शिवाजी स्मारक येथून पांजरा नदीपर्यंत येणार आहे. तरी धुळेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने या रामलल्लाच्या शोभायात्रेत सहभागी व्हावे अशी मी विनंती करतो. प्रेक्षकांना सांगा किंवा तुम्ही MSTVच्या प्रेक्षकांना असं सांगा की तयारी पूर्णत्व आलेली आहे आणि कधीपासून सुरुवात होणार आहे. मंदिराची प्रतिकृतीची तयारी पूर्णत्वात आलेली आहे. 80% काम झालेलं आहे. 22 तारखेपासून मंदिर दर्शनासाठी सर्वांसाठी उघडं करण्यात येणार आहे. धन्यवाद. आशा वर्कर आणि गट प्रवर्तकांचा पगारवाढीचा जोपर्यंत GR निघत नाही तोपर्यंत आम्ही संपावरच राहू असा इशारा आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी दिला. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना देखील निवेदन देण्यात आलं. गेल्या अनेक वर्षापासून आशा वर्कर आणि गट प्रवर्तक तुटपुंजा मानधनावर काम करताय. या मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील भागवणं शक्य होत नाही.
कोरोना काळात जीवाची पर्वा न करता नित्यनियमाने आपली सेवा बजावली, तरीही शासनाने आशा वर्कर व गट प्रवर्तकांच्या मागणीची दखल अद्याप घेतलेली नाही. मानधनात वाढ व्हावी यासाठी आशा वर्कर आणि गट प्रवर्तकांना अखेर संपाचे हत्यार उपसण्यात आले. तसेच जोपर्यंत मानधनवाढीचा GR निघत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच या संदर्भाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. सुरेखा राजेंद्र देवरे, मी बोरीस PSC मध्ये गटप्रवर्तकाचं काम करते आणि मी आज माझ्या ज्या आशा वर्कर आणि गटप्रवर्तक आम्ही सगळे मिळून आज आयुक्त कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो होतो. तर आमच्या आशा वर्करांचं किती दिवस झाले 15,000 रुपये वाढलेलं आहे आणि जे गटप्रवर्तकांच्या 10,000ने वाढ केलेली आहे. त्यांचा GR अजून आम्हाला भेटलेला नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या कानावर टाकायला आलेलो होतो. निवेदनाद्वारे आम्ही मागणी करायला आलेलो होतो. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही संपावरच राहू. मानधन वाढीसाठी वाढीचा GR निघत नाही तोपर्यंत आम्ही संपावरच राहू. संप मागे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत धुळे जिल्हा परिषदेतर्फे शहरातील क्रीडा संकुलात 19 जानेवारी रोजी 10 वाजता तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा 2024चं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत विविध शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग होता. धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे आज दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळेस या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिक्षणाधिकारी BS आकलाडे यांनी केलं. तर यावेळी गट शिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, शिक्षण विस्तार अधिकारी RS दंडगवाड, गट विकास अधिकारी गणेश चौधरी, सहाय्यक गट विकास अधिकारी RD वाघ, शिक्षण विस्तार अधिकारी घोके आदी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सदर क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बापू पारधी यांनी केलं. या कार्यक्रमाच्या सुरुवातीत दीप प्रज्वलन करून ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर या ठिकाणी मशाल दीप प्रज्वलित करून स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. तत्पूर्वी पथसंचलन विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम प्रकारे केलं. तरी या क्रीडा स्पर्धांमध्ये 200 मीटर, 400 मीटर, 100 मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी या स्पर्धा पार पडल्या. यावेळेस विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तरी या स्पर्धेमध्ये एकूण 380 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांनी सहकार्य केलं. यावेळेस शिक्षक समिती संघटनेच्या वतीने मंडप खुर्च्या मिळाल्या. तर पाणी साऊंड भूपेश वाघ पुरोगामी संघटनेचे सहकार्य लाभले. प्रमाणपत्र शिक्षक सेनेचे जगदीश बडगुजर व त्यांच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले. अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत श्री प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील भाविकांचं श्रद्धास्थान श्री पंचमुखी हनुमान मंदिरात सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपासून भव्य दीपोत्सव, सामूहिक 11,000 श्री हनुमान चालीसा पठण, महाआरती व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे. या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असं आवाहन श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त पंडित शिवप्रसाद सत्यनारायणजी शर्मा यांनी केलं आहे. धुळे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले हरणमाळ गाव हे गेल्या 5 वर्षापासून विकासापासून खोसू दूर आहे. विशेष म्हणजे या गावात ग्रामपंचायतच नसल्याने ग्रामस्थांची मोठी हेळसांड होत आहे. या संदर्भात गेल्या वर्षापासून पाठपुरावा केला जात असूनही या पाठपुराव्याची दखल अद्याप कोणीच घेतली नाही. हरणमाळ गावाची दखल प्रशासनाने घ्यावी या मागणीसाठी आज हरणमाळ ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भाचं निवेदन सादर केलं. अस्तित्वात असलेले हरणमाळ गाव शासन दरबारी हरवले आहे. त्यामुळे हरणमाळ ग्रामस्थांचा 26 जानेवारी सामूहिक आत्मदहनाचा इशारा त्यांनी प्रस्तुत निवेदनातून दिलाय. सदर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आपणास विनंतीपूर्वक अर्ज करीत आहोत की हरणमाळ हे गाव ब्रिटिशकालीन गाव असून सन 2018 सालापर्यंत ग्रामपंचायत मोराणे, प्र.ल. तालुका जिल्हा धुळे यास संलग्न होते. परंतु धुळे शहर हद्दवाढीमुळे मोराणे, प्र.ल. गावातील काही भाग धुळे शहरात जोडला गेल्यामुळे हरणमाळ गावास ग्रामपंचायत मोराणे, प्र.ल. पासून विभक्त झाली.
त्यानंतर आजपर्यंत 5 वर्ष पूर्ण झाले असून हरणमाळ गाव हे विकासापासून वंचित आहे. 5 वर्षापासून या गावाला ग्रामपंचायत नाही. 5 वर्षापासून ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, कोतवाल किंवा सदस्य नाही. 5 वर्षापासून कुठल्याही शासकीय योजना नाहीत. त्यात जन्म दाखला, मृत्यू दाखला, रहिवासी दाखला, 7/12 उतारा, कुठल्याही प्रकारचे कागदपत्र मिळत नाही. पिण्यासाठी चांगलं पाणी नाही, रस्ते नाहीत, बेघर नाहीत, सार्वजनिक संडाशी नाहीत, मोतारे नाहीत, पाणी साठवण्यासाठी पाण्याची टाकी नाही, इयत्ता 4थीच्या पुढे शाळा नाही. हरणमाळ येथील सार्वजनिक पाणी पुरवठा, विद्युत बिल थकीत आहे, इत्यादी अशा अनेक समस्यांपासून हरणमाळ गाव हे ग्रस्त आहे. वरील सर्व बाबींचा ओहापोह करण्याचे कारण हेच की आमचे येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश सुकानंद ढालवाले हे स्वतः व ग्रामस्थ जबाबदार अधिकारी साहेब यांना समक्ष भेटून वरील समस्या त्यांच्या पुढे मांडल्या व तशा लेखी स्वरूपातही दिल्या आहेत. परंतु प्रत्येक अधिकारी दुसऱ्याकडे बोट दाखवून समस्या निवारण्याच्या बाबतीत असमर्थता दाखवित आहे. मग आम्ही आमच्या समस्या कोणापुढे मांडाव्यात किंवा स्वतःच परमेश्वराच्या हातात सोपवून मरणाची वाट पाहावी? कृपया मार्गदर्शन करावं. ग्रामीण भागाची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषद धुळेची आहे. त्या अनुषंगाने हरणमाळची जबाबदारीही जिल्हा परिषद धुळेने स्वीकारणे क्रमप्राप्त ठरते. म्हणून सदर समस्येकडे कृपया गांभीर्याने लक्ष घालून या समस्या लवकरात लवकर सोडवाव्या. अन्यथा आमच्या हरणमाळ गावाची या समस्या न सोडवल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहोत. होणाऱ्या परिणामास अधिकारी व प्रशासन जबाबदार राहील असा इशारा प्रस्तुत निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळेस निलेश ढालवाले, नाना सोनवणे, सचिन गायकवाड, मनोज ढालवाले, पनवेल फायदे, जितू मोरे, आत्माराम मोरे, योहान ढालवाले, अनिल लोंढे, मनोज ढालवाले, सुजित लोंढे, सुखदेव गायकवाड, नाना सोनवणे, सचिन गायकवाड, संतोष अल्हाट आदी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. आम्ही हरणमाळ येथील नमस्कार, मी निलेश ढालवाले, हरणमाळ येथील ग्रामस्थ. गेल्या 5 वर्षापासून आम्ही शासनाला पाठपुरावा करत आहे. गेल्या 5 वर्षापासून ज्यावेळेस महापालिकेची हद्दवाढ झाली त्यावेळेस हरणमाळ हे गाव महापालिकेतून धुळे शहरातून वगळण्यात आलं आणि आज पाहतो 5 वर्ष झाले आम्हाला ग्रामपंचायत नाही, सरपंच नाही, तलाठी नाही, ग्रामसेवक नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजना नाही. आणि तब्बल 5 वर्षापासून आम्ही शासनाला पाठपुरावा करत आहोत. आम्ही हरणमाळचे नागरिक वेळोवेळी प्रशासनाला आम्ही अर्ज फाटे करत आहोत की आम्हाला न्याय मिळावा, आम्हाला शासनाच्या योजना मिळाव्या, आम्हाला रहिवासी दाखला मिळावा, 7/12 उतारा मिळावा. शासनापासून जे वंचित आम्ही घटक आहोत त्यांना आम्हाला शासनामध्ये सामावून घेण्यात यावं यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले, परंतु शासनाने आम्हाला न्याय दिला नाही. यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी आम्ही सर्व सामूहिक या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही येऊन आम्ही सार्वजनिक आत्मदहन करणार आहोत. कारण आम्हाला न्याय हा मिळत नाही. आमच्या गावातील महिला विधवा होत आहे पण ऑथोराईज त्या विधवा होत नाही आहे. त्यांना त्यांच्या पतीचे मृत्यू दाखले मिळत नाही. लेकरं जन्मास येत आहे पण त्यांना जन्म दाखले मिळत नाही. घराचे व्यवहार, शिष्यवृत्ती, कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजना मिळत नाही, घरकुल मिळत नाही. यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी 26 जानेवारी रोजी आम्ही या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत आणि होणाऱ्या परिणामास संपूर्ण जबाबदार हे शासन असेल असे मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. शहरी तथा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून पंतप्रधान विश्वकर्मा सन्मान योजना राबवण्यात येत आहे. पारंपरिक शिल्प कारागीर आणि व्यावसायिकांमधील 12 बलुतेदार पद्धत आता 18 झाली आहे. ग्रामोद्योग आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना लाभ घेता येणार आहे, असं प्रतिपादन MSME मंत्रालय मुंबईचे सहाय्यक निर्देशक प्रफुल्ल उमरे यांनी व्यक्त केलं. पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात 1 दिवसीय कार्यशाळा झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे होते. मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठावर दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळेस पुढे बोलताना अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे म्हणाले की 12 बलुतेदार पद्धतीत बदल होऊन आता मूर्तिकार व परंपरागत कला व्यवसाय यांचा समावेश झाला आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा नंदुरबार जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी लाभ घेऊन बेरोजगार तरुणांनी स्वावलंबी होण्याचं आवाहन गोगटे यांनी केलं. या 1 दिवसीय कार्यशाळेसाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक सचिन गांगुर्डे, जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे, शहरी विकास प्राधिकरण सह आयुक्त नितीन कापडणीस,
नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी विजय चाटी उपस्थित होते। याप्रसंगी सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांनी कौशल्य विकास संदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं। जिल्हा ग्रामीण बँकेचे महाव्यवस्थापक सचिन गांगुर्डे यांनी उपस्थित लाभार्थ्यांच्या कर्ज योजना संदर्भातील अडचणी संदर्भात समर्पक माहिती दिली। पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत पारंपरिक व्यापाऱ्यांमध्ये असलेले कारागीर, सुतार, गवंडी, सोनार, दागिने कारागीर, शिल्पकार, दगड फोडणारे, लोहार, चर्मकार, कुंभार, बोट बांधणारे, न्हावी, हत्यारे व अवजारे बनवणारे, धोबी, विणकर, कामगार, माळी, फूल कारागीर, खेळणी बनवणारे, शिंपी, कुलूप बनवणारे, मासे पकडण्याची जाळी बनवणारे, चिलखत, शस्त्रे बनवणारे आदींचा समावेश आहे। सूत्रसंचालन RB गवांदे यांनी तर आभार योगेश बधाण यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी विजय चाटी, ज्येष्ठ सहाय्यक RB गवांदे, उद्योग पर्यवेक्षक योगेश बधाण, वसंत गावित, कनिष्ठ सहाय्यक निलेश बोरसे, शिपाई श्रीमती SK पाटील आदींनी परिश्रम घेतले। सुनील गवळी, सहसंपादक, माता हिंगलाज वृत्तवाहिनी, धुळे। त्यासोबतच एकालाच देण्यात येईल आणि 18 वर्ष वय असायला पाहिजे त्याचं, जेव्हा ॲट अ टाइम ऑफ रजिस्ट्रेशन करतेवेळी त्याचं 18 वर्ष वय असणं गरजेचं आहे। त्यासोबतच त्यांनी कोणत्याही त्या परिवाराने कोणत्याही रजिस्ट्रेशनच्या आणि त्यासोबतच जर समजा मुद्रा लोन आणि PM स्वनिधी जर घेतलं असेल आणि त्यानं जर रिपेमेंट करत असेल सक्सेसफुल, तर त्याला पण या योजनेचा लाभ घेता येईल। नेक्स्ट रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे की तुम्हाला सगळ्यात या स्कीमच्या जर बेनिफिट घ्यायचं असेल तर सगळी प्रोसेस काय आहे की तुम्हाला पहिल्यांदा CSC सेंटरकडे जावं लागेल, तुमचं बँक आधार, पण त्या अगोदर ती SLBC मध्ये जाते। SLBC मतलब स्टेट लेवल बँकिंग कमिटी। समजा त्यामध्ये माहिती भरताना तुम्ही कुठेही खोटे बोलले की मी माझ्या रॉंग बोलले तरी आमच्याकडे करेक्ट डाटा असतो, त्याच्यामुळे तुम्ही तुमचे अप्लिकेशन रिजेक्ट होण्यापेक्षा तुम्हीच भरताना अप्रोप्रिएट आणि करेक्ट इन्फॉर्मेशन त्यामध्ये लोड करा, जेणेकरून तुम्हाला ऍज ए PM विश्वकर्मा रजिस्ट्रेशन मिळालं पाहिजे। आणि एक लॉग इन ID, एक डिजिटल की मिळेल जे की तुमचं आयडेंटिफिकेशन होईल। त्या आयडेंटिफिकेशन नंबरवर नुसार तुम्हाला तुमचं जे डिटेल्स आहे ते आमच्याकडे येईल। तर ते सर्टिफिकेशन झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं नेक्स्ट जे आहे लेवल ऑफ बेनिफिट्स आहे ते येते ट्रेनिंग तुमचं। कायम फील्डवर असणाऱ्या पत्रकारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी पत्रकार संघात उद्या आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प लावण्यात येणार आहे। आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांनी याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले। तशा सूचना वजा आदेशात प्रशासनाला डॉक्टर शेट्टे यांनी दिला। डॉक्टर शेट्टे यांनी पत्रकारांच्या सूचनेवरून कॅम्प लावण्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले। त्याबद्दल पत्रकार संघातर्फे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, सचिव सचिन बागुल यांनी डॉक्टर शेट्टे, जिल्हाधिकारी गोयल आणि प्रशासनाचे आभार मानले। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट यांनी पत्रकारांसाठी आयुष्यमान भारतचा कॅम्प पत्रकार संघात लावावा अशी सूचना पत्रकार परिषदेत केली होती। त्यामुळे उद्या सकाळी पत्रकार भवनात आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी कॅम्प लावला जाईल। पत्रकारांनी सपरिवार भवनावर येऊन आयुष्यमान भारत कार्ड काढावं आणि आपल्या परिवाराला आरोग्य कवच द्यावं असं आवाहन पत्रकार संघातर्फे करण्यात आलं आहे। पत्रकारांनी आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी येताना सोबत आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत आणावे। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। धुळ्यात उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिर धाम कमानीचं 22ला उद्घाटन, अनुप अग्रवाल यांची माहिती। आयुष्यमान भारत मध्ये धुळे 9व्या स्थानावर डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांची माहिती। धुळे पांढरा नदीपात्रात साकारण्यात येणाऱ्या श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचं काम पूर्णत्वाकडे, जोपर्यंत मानधनवाढीचा GR देत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील, धुळ्यात आशा वर्कर व गट प्रवर्तकांकडून इशारा। धुळ्यात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा 2024ला उत्साहात सुरुवात।
धुळे तालुक्यातील हरणमाळ गाव विकासापासून कोसो दूर आज ग्रामस्थांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, प्रफुल्ल उमरे यांचं आवाहन. धुळे पत्रकार संघात उद्या पत्रकारांसाठी आयुष्यमान भारत कार्डचा कॅम्प. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.